मला सुरमई वगैरे कापायची असेल ना तर त्याला धार व्यवस्थित पाहिजे नाही ग, कारण अगदी डेलिकेट मासा आहे अगदी तो. फ्रायला बरी. आता बघूया आजी काय काय बनवते ते. नमस्कार, गुड मॉर्निंग. मी राजश्री ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आत्ता सकाळचे 7:30 झालेले आहेत आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी उठली आहे. चहा वगैरे घेतला आहे, कारण इथे आल्यानंतर मी थोडासा चहा घेते, कारण आज छान गारवा आहे म्हणून चहा घेतलेला आहे. आज गारवा याच्यासाठी आहे की रात्री मस्त असा पाऊस पडला, त्यामुळे आज वातावरणामध्ये मळब आहे, परंतु एवढं सुद्धा गरम नाही होत आहे, जरासा गारवा झालेला आहे. तर आत्ता मी आणि करण आम्ही दोघंही चाललेलो आहोत मंगळवारच्या आठवडी बाजारात. म्हणजे कणकवलीचा जो आठवडी बाजार असतो तो दर मंगळवारी भरतो. तर आज आम्ही आठवडी बाजारात चाललेलो आहोत, ज्या ठिकाणी गावठी भाज्या मिळतात. त्या गावठी भाज्या 2-4 आणणार आहोत आणि त्याच्यानंतर फिश मार्केटमध्ये सुद्धा जाणार आहोत. तर आज बघूया की फिश मार्केटमध्ये काय फिश मिळतं. हर्षित तर आता अजूनही झोपलेला आहे, तो उठेल थोड्या वेळानंतर. करण आणि जय हे दोघंही त्यांच्या शाळेमध्ये काहीतरी प्रोग्राम आहे, त्या प्रोग्रामसाठी ते शाळेत गेलेले आहेत. त्याच्यामुळे घरात आमच्याकडे खूप शांतता आहे, कारण जय नाही आहे आता. तो आल्यानंतर पुन्हा घर भरलेलं असतं, म्हणजे आम्हाला कोणालाही कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते, एवढा घरात आवाज असतो. काल तर मी एवढी थकलेली होती की काल काहीच व्लॉग वगैरे बनवलेला नव्हता. फक्त आम्ही काल रात्री जे डिनरसाठी गेलेलो मुलांना घेऊन, असं सहजच प्लॅन ठरला, कारण मी काल दुपारी इतकी झोप काढलेली आहे, कारण माझी कंबर प्रचंड दुखत होती. रस्ता खूप खराब आहे, अजूनही रस्त्याची कामं झालेली नाही आहे ज्या ठिकाणी झाली पाहिजे त्या ठिकाणी, आणि खूप रस्ता वाईट आहे. तर आता चाललेली आहे. तर आता फ्रेश वगैरे होते, नाश्ता वगैरे काय करायचा आहे तो बघते. कदाचित आज म्हणजे त्याच्यामध्ये पण आमच्याकडे असं आहे की कोण उपमा खाणार, कोण पोहे खाणार, आणि त्यानंतर मग विचार केला की चला घावणे करूया. तर आता घावणे आणि चटणी हा नाश्ता आहे आता, आणि तो नाश्ता झाला की मग आम्ही जाणार आहोत बाजारामध्ये, कारण मच्छी पण आणायची आहे. तर आईची माझ्या मच्छीची रेसिपी काय आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर चला आता निघते घावणे वगैरे खाऊन कणकवली बाजारात. तर हिला आता आंघोळ घातली, त्याच्यामुळे हिची कुईकुई चालू झालेली आहे. आंघोळ घातली की हिला माहित नाही काय होतं, हिला आंघोळ नको असते. हा असं हिचं चालू होतं. बाबू आंघोळ घातली ना तुला आता? ए राणी, तिचं नेहमीच आहे, तिला कधी आंघोळ घातली ना तिला ते आंघोळ नको असते, तिला आंघोळ करायचा कंटाळा येतो. आईने तिला आत्ताच, आई झाडांना इथे पाणी घालत होती आणि सकाळीच आज आईने पाणी घालण्यामागचं कारण पण असं होतं की काल रात्री पाऊस पडल्यामुळे ना खूप झाडांची पानं वगैरे इथे अंगणात पडलेली होती, त्याच्यामुळे आईने सगळ्या झाडांना पण इथे पाणी घातलंय. त्यामुळे आता असं मस्त गार वाटतंय ना, इथे मी आता बसली आहे पण खूप छान आणि गार वाटतंय, आणि ऊन लागू नये म्हणून इथे हिरवं नेट पण आमच्याकडे घातलेलं असतं. हे माझी तयारी झालेली आहे आणि करण सुद्धा आलेला आहे आणि आम्ही दोघं जण चाललोय. तसंच उद्या आमच्याकडे 25 लोकांचं जेवण आहे आणि ते बनवायचं आहे, खाली ऑर्डर आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा भाज्या आणायच्या आहेत, कारण आज मंगळवारचा बाजार आहे, त्यामुळे फ्रेश भाज्या मिळणार आहेत. तर त्या पण फ्रेश भाज्या आणायला चाललेलो आहोत. तर आईने ह्या एवढ्या 2 पिशव्या दिल्या आहेत. ॲज युजल आईला माहिती आहे की उशीर होणार आहे, म्हणून आईने डब्यामध्ये मीठ घालून ठेवलेलं आहे, ज्याच्यामुळे मला याला जरी उशीर झाला तरी त्या माशांना मीठ लागेल या हेतूने आईने डब्यामध्ये मीठ घालून दिले. आणि त्याच्याशिवाय अजून 2 पिशव्या मोठ्या घेतलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये भाज्या भरून मंगळवारच्या बाजारातला भाज्या आणायला मिळतील. तर आता चला निघते आणि मग तुम्हाला दाखवते आमचा मंगळवारचा आठवडी बाजार. तर आम्ही आता आलेलो आहोत कणकवलीच्या मच्छी मार्केटमध्ये. काय आहे मच्छी? हलवा कसा दिला ग? हलवा कसा दिला? 1000 कमी करतो. बघून येतो काय असं काय अजून.
दादा जरा बाजू राहशात, जरा बाजू प्रवा. एक मिनिट जाता होती आम्ही. मांदेली पण आहे. काय असा गे बारीक पेढी आहे, सुळे पेढी आहे, सुळे पण आम्ही मी हय खंय रावतोय, मी मुंबईत रावतोय, माझी बहीण हय रावता, ह्यो तिचो झील, मी हय नाही रावत. कधीतरी म्हणजे बरोबर मुंबईसून इलाय की मगच येतलंय मी. नको बोंबील नाही बरे वाटत. काय मच्छी, सौंदळे, सुळे, चिंगळ्या, पापलेट आहे, कुर्ले आहेत, बांगडे आहेत, सुरमई आहे. कोलंबी कशी दिली? तो द्या ना कोलंबी 200चा वाटा. हा सोलून द्या ना ही कोलंबी. पापलेट नको. सौंदळे सौंदळे कशी दिलं? 200 रुपयाचा वाटो. हा कोलंबी कशी? हे काय माकलं आहेत ना? कशी ती? ह्याचाच वास आहे की काय माकलांचा? हा कशी का माकलं ही? हा माकलाचाच वास आहे ना? हा माकलांचाच वास आहे. किती बोलली ती? काय 200 रुपये वाटा बोलते. मारू दे. वास बघ किती येतोय माकलांचा. तुझ्याकडे काया ना काया सुरमई नाही ती दुसरंच काया मासूस सुरमई नाही. हे का काया हा काया काय आपुंसो आपुंसो बांगडे ते मोठे बांगडे ते. हे कसे अर्धा किलो दिलात ना सौंदळे? हा मावशी सौंदळे अर्धा दिलात ना? ती देते सुरमई कापून. बरी पडली पण सुरमई मोठी आहे सुरमई. 2 दिवसाची सोय झाली मच्छीची. गाभोळी हा काय नाही ना? मला सुरमई वगैरे कापायची असेल ना तर त्याला धार व्यवस्थित पाहिजे नाही ग? कारण अगदी डेलिकेट मासा आहे अगदी तो. फ्रायला बरी. आता बघूया आजी काय काय बनवते ते. आता आम्ही थांबलेलो आहोत भालचंद्र महाराजांच्या समोर असलेलं योगीराज भालचंद्र कृपा ह्या दुकानात. आणि त्यांच्याकडे मला वाळा सरबत दिसलंय. म्हटलं चला बऱ्याच दिवसांनी वाळा सरबत पिऊया. आणि करणने इथे लेमन जिंजर घेतलंय. तर हे करणने घेतलेलं आहे लेमन जिंजर. नाही का की ठीक आहे थँक्यू. हे आहे करणचं लेमन जिंजर. कसं आहे वाळा पिऊन बघ. वेगळं लागेल थोडीशी टेस्ट पण पोटासाठी गार असतं. तर मी आता घेतलेला आहे वाळा सरबत. पोटासाठी छान असतं गार वाटतं. आम्ही आता आलेलो आहोत मंगळवारच्या बाजारात. आज काय आम्ही खूप काय फिरणार नाहीये. आम्हाला जेवढ्या भाज्या घ्यायच्या तेवढ्याच भाज्या घेणार आहोत आज.
कलिंगड बघ किती मोठी आहे, गावठी आहे ती. 20 रुपये किलो. एवढी गर्दी आहे रे बाजारात. मी बऱ्याच टायमानंतर आलो. हे मेथी गावठी आहे बघ याच्याकडे, गावठी मेथी आहे बघ, कोथिंबीर त्याच्याकडनं घेऊया जाताना. चल आपण आता ढालकाठीकडे आलेलो आहे. एक मिनिट ताई. तर आम्ही आत्ता आलेलो आहोत ढालकाठीकडे आणि ज्याच्याच पुढच्या गल्लीमध्ये गावठी बाजार भरतो. ह्या बाजूला चालू होतो गावठी बाजार. पूर्ण गावठी ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या इथे मिळतात. आणि मग लालपाला पण याच्याकडे. साधी पुढे जाऊया, पुढून मग येऊया. काय काय परत तेवढं वजन कशाला घ्या. चिटके पण आहे तिच्याकडे. हे चिटके 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 म्हणजे गवार माहिती आहे तुला? गवारला चिटके म्हणतात होय ना गे? काय गावठी चिंच आम्ही पुढसून जाऊन येतो. आता तेवढं वजन होताला परत हातात. भाजीचं फणस फणा, उकडे तांदूळ. मग मुंबईत जाताना गावात घेऊन जाऊचे आहेत गावसून उकडे तांदूळ. वांगी पण आहे, मिरची हिच्याकडे पण. हा होय कणी, भाताची कणी. फणसाच्या आपलो आज कापूचो हा फणस. आज कापूया आपलं पण शेंगे शेवग्याचे. हे बघ गावठी वाली पण आहेत. चहाची पात आपल्याकडे मरणाची आहे पण आपण वापरीत नाही. मेथी ही मेथी ही नको. यांच्याकडे फणस होत पण हे नको होत आमका. पैसून घेऊया. हे बघ ह्याच्याकडे काय आहे बघ, ह्याच्याकडे गावठी काहीतरी हा. राजमो असं करे, दाणे असं कवलेले. वाली आहेत, वाली घेऊया. वाली कसे दिलं? 2 पेंडी दे वालीचे दी. आणि लाल पालो हा 10 रुपये. हे घे करड. ती पण जुडी दे. शेवटची हा काय तुझ्याकडे? शेवटची जुडी हा काय ती? नको नको एवढी बस झाली. पडवळ पडवळ सांगितलं आजीने घ्यायला. दोडकं सांगितलंय. पडवळ कसं दिलं? घे पडवळ. 50 रुपये 40. हा दी. एकच दी. हा भरलेला ना. हा घे रे. किती आले? घे रे. हे तिची आहे ती भाजी घेऊन जायची. ती वेगळी ठेव, वेगळ्या पिशवीत टाक खायची. एक मिनिट हे घेवा. दुसरी एक पिशवी काढ. हो ह्या मागचा काढून द्यावा ना. ह्याचोच कचरो जास्त असता घराकडे. पकडू. हा मला मिरच्या घेऊया. हिच्याकडे मिरच्या आहेत. मग गावठीच सांगितलेलं आजीने आणायला. हो तू वांगी कशी दिली ग? दे ना. मिरच्या पण घेऊया ना. मिरच्या कशा दिल्या ग गावठी मिरच्या? हा 100 रुपये किलो. मला पावच किलो दे. एवढी काय करायची 100 रुपये किलो. वांगी दे ही. दोन चार आहेत पिशव्या. दे दे तिला दे. पुढे किती आले? 30. हा कशी दिली मेथी? 30ला एक पेंडी. बापरे एवढी महाग. खायची की नाही? आजी नको चांगले एवढी महाग देत. हा एवढी नको आम्हाला. एकच सांग बरोबर काय ती? 25 झालं. 15 रुपये कमी केलं. बरं दे. चल अजून एक जुडी. चल
तुला पण बरं वाटेल. नाही 50 झाले ना. 50. हे घे. चल. आणि काय बाकी तुझ्याकडे? लाल पालो नको. लाल पालो घेतलं मोठं आतो. कांद्याची भात नको. ओके ही भाजी कोण खात नाही आमच्याकडे. चल. अननस बघ आपली आहेत ती काढायला कोण नाही. कारण आपली झाली काय रे अननस. ती माकडं असणार खायला. चला आता आमची भाजी घेऊन झालेली आहे घरची. परंतु उद्या जे हॉटेलला आम्हाला जो कार्यक्रम आहे 25 लोक येणार आहेत जेवणाचा आहे तर त्याच्यासाठी भाज्या घ्यायच्या आहेत. तर त्या आता भाज्या एकाच माणसाकडे घेतो. खरं त्याच्याकडे घेऊया ना जो सुरुवातीला त्याच्याकडे घेऊया. कांदे बटाटे पण आहेत. बटाटे कसे दिले? 30 रुपये किलो. 2 किलो दे ना बटाटे. 100चे करा बटाटे. आता लागेलच ना बटाटे भजी बिजी काय ना काहीतरी करायला. एक दिवस बटाटे वडे करू. दादा काकडी पाव किलो दे. टोमॅटो 3 किलो. टमाटर कसे आहेत? टमाटर कसे आहेत? 20. काढा ना. बाजारात ना आमची भाजी वगैरे घेऊन झाली आणि निघतो आता आम्ही घरी जायला. कारण अजून 2-4 गोष्टी घ्यायच्या आहेत. वाण्याकडे पण जायचंय. छोले वगैरे घ्यायचे दुधासाठी तर ते घेतो आणि त्याच्यानंतर निघतो घरी जाण्यासाठी. आता एक काम करूया. सौंदाळ्याची आमटी आणि सुरमई काय करते फ्राय. कालची डाळ आहे आपल्याकडे. एवढ्या आहेत आपल्याकडे. उरलेल्या याचं उद्या आपल्याला कालवण करता येईल सुरमईचं. फ्रायची जेवढी मच्छी आहे तेवढी फ्रायला घे. सुरमई तेवढे फ्रायला टाक. आणि ती कोलंबी आहे निळ्या पिशवीत आहे ती. सगळं तुला धुवून ठेवावं लागेल. हे आमटीचे पीस ठेवून दे. फ्रायला काढ आता पीस. हा कांदा कशाला वाटणाला ठेवलाय? राहिला तो वाटणाला वाटण झालंय. वाटण झालं तयार तुझं? एवढे काढते फ्राय एवढे करते बाकीचे ठेवून देते उद्या. हा चालेल ना. तर मी आता आंघोळीवरनं आली आहे. मस्तपैकी फ्रेश झाली आहे. कारण एवढं बाहेर आमचा जय सुद्धा आलाय. तुम्हाला आवाज येत असेल. तो आला म्हणजे अख्खं आमचं घर दुमदुमल्यासारखं होतं. तर मी आईला थोडीशी मच्छी वगैरे सर्व साफ करून दिले आणि त्याच्यानंतर आंघोळीला गेली. आणि कारण आता एवढं गरम होतंय. सकाळी जेव्हा आम्ही बाजारात गेलो त्यावेळेला मळब होती. आता मात्र थंड पाणी आहे ठेवलंय. आता मात्र काय काढून टाकलं थंड पाणी. मी थंड पाणी ठेवलेलं ते आईने काढून टाकलं. कारण मुलं सुद्धा थंड पाणी पितात म्हणून परत त्यांना त्रास होईल. तर मळब होती सकाळी. आता मात्र ऊन आहे. आणि आता आईला मी सांगितलेलं खरं मला आईच्या हातची सौंदाळे सुरमई आणि कोलंबी घेतलेली. तर आईने सुरमई फ्राय केली. आईला मी म्हटलं सौंदाळ्याची आमटी तुझी जी रेसिपी आहे ती मला माझ्या व्ह्युअर्सना दाखवायची आहे. पण मी यायच्या आधीच आईने वाटण वगैरे सर्व तयार केलं. मी तिला विचारलं अगं मला व्ह्युअर्सना दाखवायची होती तुझी स्पेशल सौंदाळ्याची आमटी. पण तिचं म्हणणं पण बरोबर आहे. कारण आता गरमीचे दिवस आहेत आणि आज सगळीकडे लग्न आहेत. काल सुद्धा आमच्याकडे लाईट नव्हती. कारण कोकणामध्ये लाईट जायचं प्रमाण हे असतं ना ते खूप असतं. काल तर बराच वेळ लाईट नव्हती. म्हणजे हात सारखा इथे ठेवला की घसरतो. तर लाईट नव्हती काल सुद्धा. सारखी लाईट जात असते. पुन्हा मिक्सरचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आईने आधीच वाटण करून घेतलेलं होतं. तर तुम्हाला दाखवते आता दुपारचं जे आमचं जेवण आहे त्या जेवणात काय काय आहे ते. तर आता दुपारच्या जेवणामध्ये आहे सोलकढी. त्याच्यानंतर ही आहे सौंदाळ्याची आमटी. सुरमई फ्राय केलेले आहेत. त्याच्यानंतर कालची ही थोडीशी डाळीची आमटी होती उरलेली. ताईला म्हटलं चला तीच आमटी संपूया. भात आणि त्याच्याशिवाय हे उरलेले जे सुरमईचे पीस आहेत ना ते सुद्धा फ्राय होत आहेत. तर हे आहे हर्षितचं ताट.
तू चमच्याने का जेवतोय? हाताने जेव. गरम. तर हे आहे सौंदाळाचा पीस. तर सौंदाळ्याचा पीस आहे हा. हर्षदने शेपटीचा पीस घेतलाय. त्याच्यानंतर सुरमई फ्राय पण आहे. आणि हर्षद, अरे हे काय केलंयस? नदी केलीयस भाताची. आमटी टाकून नदीच करून टाकली. अरे बाबा, फॉरेनवरनं आलाय? ह्या मुलांना कधीच तारक मेहता बघायला कंटाळा येत नाही. सगळे बघा इथे तुम्हाला दाखवते. तारक मेहताला बघताय. हाला तर आमचं आयुष्यभर गरम होत असतं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. इथे हर्षित बसलाय जेवायला. तर आता मुलं सर्व आज जेवायला बसलेली आहेत आणि मी आता थोडंसं फिश फ्राय होतं करायचं, सो ते सुद्धा करून घेतलेलं आहे. आणि आता मी सुद्धा जेवायला बसते. खूप गरमी आहे आज, तर खूप गरम होतं आहे कारण मळब आहे. कदाचित कुठेतरी पाऊस पडत असेल किंवा कोकणामध्ये पाऊस पडणार असेल, त्याच्यामुळे कदाचित असं एवढे गरमी जाणवत असेल. परंतु आता आंघोळ केल्यानंतर थोडंसं बरं वाटतं आहे कुठे, परंतु थोड्या वेळाने पुन्हा तेच होणार आहे. तर अशा पद्धतीत आज मंगळवारच्या बाजारात भाजी घेऊन झालेली आहे आणि त्याच्याशिवाय मच्छीसुद्धा आणलेली आहे. आईची स्पेशल जी रेसिपी आहे ना फिशची, ती तुम्हाला नंतर काहीतरी दाखवेल. कारण आज तिने, मी यायच्या आधी जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आधीच तिने सगळं ते वाटण करून ठेवलेलं होतं. तर आजचा व्हिडिओसुद्धा खूप मोठा होईल. तर मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा मंगळवारच्या बाजारातली खरेदी हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोकणातले असेच तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचे असेल तर जास्तीत जास्त आपले व्हिडिओज हे शेअर करा. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.